आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताची चांद्रयान यशोगाथा अनुभवण्यास विश्व आतुरले। आमदार अभय पाटील यांनी दिले 5 राज्यांच्या आमदारांना प्रशिक्षण। गणेशोत्सवातील नियोजनासंदर्भात बैठक संपन्न। राज्याचे नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी समिती। पोलीस प्रशासनाच्या काळ्या यादीतून 167 जणांना वगळले। ऐन श्रावणात पुन्हा एकदा शहराला पाणीटंचाईचा फटका। मनपा हद्दीत कचरा टाकल्यास कारवाई। दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला धर्मदाय आयुक्तांची भेट। प्रभू यत्नट्टींच्या सनद रद्दला स्थगिती। रोटरी क्लब तर्फे अवयवदान जागृती कार्यक्रम संपन्न। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। चांद्रयान 3 लँडिंगसाठी सज्ज झाले आहे। उद्या संध्याकाळी चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे। या मोहिमेची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे। भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। त्याचप्रमाणे इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवरून या सॉफ्ट लँडिंगचं थेट प्रक्षेपण होणार आहे। त्यामुळे अवघं विश्वच या यशोगाथेचे साक्षीदार ठरणार आहे। 23 ऑगस्टला भारताला इतिहास रचण्याची संधी आहे। चांद्रयान 3च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले तर असा पराक्रम करणारा भारत 4था देश ठरेल। आतापर्यंत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियनने या तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवले आहे। इस्रोकडून चांद्रयान 3च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे। 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5:27 हे सुरू होणार आहे। बुधवारी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 चांद्रयान 3चे लँडिंग होणार आहे। प्रत्येक भारतीयाला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे। त्यामुळे देशभरातील अनेक शाळकरी मुलांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता येणार आहे। आमदार अभय पाटील यांनी दिले 5 राज्यांच्या आमदारांना प्रशिक्षण। देशात 5 राज्यांच्या विधानसभा होणार असून 5 राज्यांमध्ये भाजपच्या विजयासाठी तालीम सुरू झाली असून या संदर्भात 5 राज्यांच्या निवडक आमदारांचा महत्त्वाचा सराव वर्ग छत्तीसगड, रायपूरमध्ये पार पडला। या सराव वर्गात पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आसाम आणि ओडिशा येथील सुमारे 55 आमदार आणि 5 राज्यातील भाजपचे विशेष प्रतिनिधी सहभागी झाले होते। 8 दिवस आमदार अभय पाटील यांनी आमदारांनी आपापल्या मतदारसंघात करावयाच्या पक्षाच्या उपक्रमांचे आणि विजयाची प्रक्रिया याबद्दल प्रशिक्षण देऊन 5 राज्यांचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमात 5 राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते। गणेशोत्सवातील नियोजनासंदर्भात बैठक संपन्न। आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा या दृष्टीने गणेशोत्सव मंडळांनी सक्रिय व्हावे। त्याचप्रमाणे गणेश भक्तांना उत्सवाचा आनंद घेण्यासाठी संधी द्यावी असे मार्गदर्शन पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी केलं। येथील पोलीस आयुक्त कार्यालयात गणेशोत्सव महामंडळाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ आणि शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत विविध
विविध मुद्द्यांचा परामर्श घेऊन चर्चा करण्यात आली। सर्व धर्मीयांनी गणेश उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, त्याचप्रमाणे उत्सव शांततेत पार पाडावा या दृष्टीने सक्रिय होण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी विविध सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या। यावेळी रमाकांत कोंडुस्कर, अशोक चिंडक, विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव आदी यावेळी उपस्थित होते। राज्याचे नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी समिती। शैक्षणिक धोरण तयार करणे ही राज्याची बाब आहे। या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत जुनी शिक्षण व्यवस्था चालू ठेवून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। शैक्षणिक धोरणाबाबत सोमवारी झालेल्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी समितीच्या स्थापनेबाबत सांगितले। केंद्र सरकार शिक्षणासाठी धोरण ठरवू शकत नाही, कारण तो राज्याचा विषय आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले। जुनी शिक्षण पद्धती चालू ठेवून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर एम.सी. सुधाकर, प्राथमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक बरगुरू रामचंद्रप्पा आणि वरिष्ठ सहकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते। पोलीस प्रशासनाच्या काळ्या यादीतून 167 जणांना वगळले। पोलिसांच्या यादीवर असणाऱ्या गुन्हेगारांची वर्तनातील सुधारणा लक्षात घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येतात। यावर्षी ही नवीन यादी तयार करण्यात आली आहे। यामध्ये जुन्या यादीतील गुन्हेगारांची चांगली वर्तवणूक आणि कामात सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाकडून यंदा शहरातील तब्बल 167 जणांची गुन्हेगारी यादीतून वगळण्यात आली आहे। यामुळे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असलेल्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे। काही गुन्हेगारांमध्ये सुधारणा झाल्यानंतर देखील त्यांची नावे वगळलेली नाहीत अशा तक्रारी होत्या। या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 17 जानेवारी 2022 रोजी गुन्हेगारांच्या यादीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे। या आदेशानुसार यंदा 2023 मध्ये शहरातील 167 जण तर जिल्ह्यातील 185 जणांची नावे गुन्हेगारी यादीतून वगळण्यात आली आहेत। ऐन श्रावणात पुन्हा एकदा शहराला पाणी टंचाईचा फटका। शहर आणि परिसरात मागील 2 महिन्यात पाणी टंचाईचं तीव्र संकट उभं ठाकलंय। मात्र पावसाने दिलासा दिल्यामुळे सध्या पाणी टंचाईचे निवारण होईल अशी अपेक्षा होती, परंतु पाणी पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पुन्हा एकदा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। श्रावण महिन्यातच नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याची कामगिरी करण्यात आल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतीये। हिडकल डॅम येथील विद्युत केंद्राच्या ठिकाणी येत्या 25 ऑगस्ट रोजी नियतकालिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे हेस्कॉमकडून पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे येत्या शुक्रवार दिनांक 25 ते रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 या कालावधीतच शहराचा वीज पुरवठा खंडित होणार आहे। पंप हाऊसचा वीज पुरवठा बंद असणार आहे। परिणामी 25 ते 27 ऑगस्ट या कालावधीत बेळगाव शहरातील 24 तास पाणी पुरवठा डेमो झोनसह विविध भागातील पाणी पुरवठा खंडित असणार आहे। या कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। मनपा हद्दीत कचरा टाकल्यास कारवाई। महापालिकेच्या चौफेर असलेल्या ग्रामपंचायतीकडून कचरा उचल केली जात नाही। उलट शहराच्या हद्दीत कचरा टाकण्यात येत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे। तुम्ही तुमची जबाबदारी झटकत असल्यामुळे महापालिकेवर आळ घेण्यात येत आहे। त्यामुळे आपापल्या हद्दीतील कचरा उचल करावी। महापालिकेच्या हद्दीत कचरा टाकल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिला। आयुक्त दुडगुंटी यांनी सोमवारी महापालिका कार्यालयात हिंडलगा, कंगराळी बुद्रुक, कंगराळी खुर्द, काकती, सामरा, बेनकनहळ्ळी, निलजी, येळ्ळूर ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी तसेच कॅन्टोन्मेंट आणि मच्छी पिरणवाडी नगरपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी या सूचना केल्या। दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला धर्मदाय आयुक्तांची भेट। दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला सोमवारी बेंगळुरूचे धर्मदाय आयुक्त एच. बसवराजेंद्र यांनी सदिच्छा भेट दिली। कपिलेश्वर ट्रस्टतर्फे त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। बसवराजेंद्र यांनी मंदिराची पाहणी करून मंदिरातर्फे राबवले जाणारे उपक्रम जाणून घेतले। मंदिरातील विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी कपिलेश्वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष दौलत साळुंखे, ट्रस्टी सतीश निलजकर, राकेश कलघडगी, राजू भातकांडे, विवेक कुलकर्णी, प्रसाद बाचुळकर, अभिजित चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते। प्रभू यत्नट्टीच्या सनद रद्दला स्थगिती।
ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी यांची सनद कायमस्वरूपी रद्द करण्याच्या राज्य बार काउन्सिलच्या आदेशाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. खानापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने भूसंपादनात मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम परस्पर लाटल्याचा आरोप करत राज्य बार काउन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानुसार ॲडव्होकेट यत्नट्टी यांची सनद रद्द करण्याचा आदेश बजावण्यात आला होता. त्यामुळे ॲडव्होकेट यत्नट्टी यांना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यांनी राज्य काउन्सिलच्या आदेशाविरुद्ध बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली होती. त्यानुसार बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. रोटरी क्लब तर्फे अवयवदान जागृती कार्यक्रम संपन्न. ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेली एखादी व्यक्ती आपली त्वचा, नेत्र, यकृत, मूत्रपिंड आणि हृदय दानाद्वारे 8 जणांचे प्राण वाचवू शकते, अशी माहिती डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रिचर्ड साल्ढाना यांनी दिली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित केएलई किडनी फाउंडेशनचे डॉक्टर आर.बी. नेर्ली आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रिचर्ड साल्ढाना यांचे अवयवदानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. डॉक्टर नेर्ली आणि डॉक्टर साल्ढाना यांचा परिचय डॉक्टर महांतेश पाटील यांनी करून दिला. यावेळी डॉक्टर संजय पोरवाल, डॉक्टर राजेंद्र भांडारकर, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे सचिव मनोज मायकल आदी यावेळी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. जरा सांभाळून. अरे अरे पोरांनो, उतरवा त्याला खाली. ना यार, चला रे. अरे कुठे जात आहे? थांबा ना यार. अंधार कसं झाला? कोण बघितलं? एक्सक्यूज मी. यस, एक्सक्यूज. Who can you help me? अरे पण हे तर चुकीचं आहे. त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे. काय झालं? का मारताय लेकराला? ते काय नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार. ही पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो. जाऊ देत. माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट,
लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सौंदत्ती तालुक्यात असलेले पवित्र तीर्थक्षेत्र यल्लम्मा देवस्थानाला बेंगळूर धर्मदाय खात्याचे आयुक्त एच बसवराजेंद्र यांनी भेट दिली। त्यांनी यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी जागा आणि इतर विभागांची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार विश्वास वैद्य आणि मंदिर कमिटीचे अधिकारी उपस्थित होते। मंदिर समितीच्या सदस्यांनी विकास कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी आयुक्तांकडे केली। देवस्थानाचा विकास मंदगतीने सुरू असल्याने मंदिर कमिटीने विकास कामे लवकरात लवकर करावीत अशी मागणी केली। आयुक्तांनी तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली। क्षत्रिय मराठा परिषदेच्या मालमत्तेची देखभाल होणार। कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या 20 वर्षाच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण देखभाल स्वखर्चाने करणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल बेनके यांनी दिली। बेंगळूर येथे रविवारी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत बेनके बोलत होते। बैठकीत मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सूरज साठे, उपाध्यक्ष याशिवाय जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, येथील सदाशिवनगरातील लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल मी स्वखर्चाने करणार आहे। आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह बांधून मोफत निवासाची सोय केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले। चव्हाट गल्लीतील देवस्थानाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम उत्साहात। सालाबादाप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी चव्हाट गल्लीतील सर्व देवस्थानाला पूजा आणि गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम गल्लीतील पंचमंडळ, महिला मंडळ, युवा वर्ग आणि सर्व भक्त मंडळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। सोमवारी सकाळी 9 वाजता पहिला सोमवारानिमित्त चव्हाटा मंदिर येथून पूजा करून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर ढोरवाडा येथे चव्हाटा मंदिरात, नंतर कल्याण चौक येथे गणेश मंदिर, त्यानंतर श्री ज्योतिर्लिंग देवस्थान, देवदाता, सासणकाठी आणि त्यानंतर मारुती मंदिरात पूजा करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शानबाग भंडारी शाळेत विज्ञान प्रदर्शन। VM शानबाग आणि MR भंडारी शाळेत नुकत्याच झालेल्या विज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला। शाळेचे अध्यक्ष SY प्रभू अध्यक्षस्थानी होते। मुख्याध्यापिका सावित्री नायक, गायत्री शिंदे, मुख्याध्यापक PS खनगावकर, वैजनाथ मठ, GD पाटील, दीपा हुगार व्यासपीठावर उपस्थित होते। स्नेहल चौगुले यांनी स्वागत केले। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। परीक्षक म्हणून यल्लाप्पा मेघोचे, MS मगदूम, MB अंगडी यांनी काम पाहिलं। SP आंबेवाडीकर यांनी सूत्रसंचालन केलं। VS ककमरी यांनी यावेळी आभार मानले। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी व्याख्यान संपन्न। अज्ञान, अंधश्रद्धेमुळे समाज मागे पडत आहे। समाजात खरी सुधारणा घडवून आणण्यासाठी डॉक्टर दाभोळकर यांच्या विचारांची गरज आहे असे आवाहन प्राध्यापक सुभाष कोरे यांनी केले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेळगाव शाखेतर्फे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकतेच व्याख्यान झाले। त्यावेळी सुभाष ओवळकर अध्यक्षस्थानी होते। शंकर चौगुले यांनी प्रास्ताविक केले। आभार ज्योतिबा जाधव यांनी मानले। प्राध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी प्राध्यापक प्रकाश भोईटे यांनी विविध चमत्कारांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद घेतली। हॅपी टू हेल्प कम्युनिटीच्या वतीने जवानांचा सत्कार। कंगराळी खुर्द येथील हॅपी टू हेल्प कम्युनिटी या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने माननीय जवानांचा सत्कार करण्यात आला। तसेच या निमित्ताने महिलांसाठी रांगोळी व वेशभूषा स्पर्धा घेऊन त्यांना माननीय चिन्ह देऊन गौरवण्यात आले। संस्था प्रमुख अरुण सदलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली रामकृष्ण हरी मंगळ कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सौ प्रिया सदलगेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। त्यानंतर गावासह परिसरातील देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले 20 पेक्षा जास्त माननीय जवानांना शॉल, श्रीफळ, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांवरील सुनावणी लांबणीवर। कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात 2021 साली महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 31 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाची सुनावणी सोमवारी दिनांक 21 होती। महाराष्ट्र एकीकरण समिती नेते कार्यकर्ते न्यायालयात हजर होते, तरी सुद्धा ही सुनावणी लांबणीवर पडली। चौथा JMFC न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार होती। संशयित 31 पैकी केवळ 1 जण अनुपस्थित राहिला, त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागनकर, ॲडव्होकेट MB बोंद्रे आणि ॲडव्होकेट वैभव कुट्रे काम पाहत आहेत।
मार्कंडे कारखान्यात सहमतीने अर्ज माघारीसाठी प्रयत्न. काकतीतील मार्कंडे सहकारी साखर कारखान्यात संचालिकाची बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत इच्छुकांची बैठक घेऊन सहमतीने माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. तर दुपारी 3 पर्यंत 14 जणांनी उमेदवारी मागे घेतली होती. माघारीसाठी सोमवारी दुपारी 3 पर्यंत मुदत होती. या काळात 14 जणांनी अर्ज मागे घेतले. पण सहकारी तत्वावर चालणाऱ्या या कारखान्यात निवडणूक होऊ नये यासाठी काही जणांनी माघार घ्यावी आणि निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही जणांकडून प्रयत्न सुरू होते. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सद्भावना दिनानिमित्त पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन. पोलीस आयुक्तालय तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रविवारी पोलीस सद्भावना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निष्ठा व प्रामाणिकतेसह जबाबदारीने काम करण्याची शपथ घेतली. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी पोलीस सद्भावना दिन साजरा केला जातो. त्या अंतर्गत रविवारी पोलीस आयुक्तालयासह शहर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा कार्यक्रम झाला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याची शपथ दिली. पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था विभागाचे DCP HT शेखर यांनी ही शपथ दिली. रमाकांत कोंडुस्करांसह 14 निर्दोष. महापालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी अखंड हिंदू राष्ट्र संकल्प दिन अशा आशयाचे भित्तीपत्र लावण्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह अन्य 14 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तृतीय प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. रमाकांत कोंडुस्कर, आदिनाथ गावडे, प्रवीण पिळणकर व सुनील पुरणकर अशी त्यांची नावे आहेत. 14 ऑगस्ट 2013 रोजी या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यांची नोंद घेत शहापूर पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. साक्षीदारांमधील विसंगतीमुळे न्यायालयाने सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट प्रताप यादव व ॲडव्होकेट हेमराज बेंचन्नवर यांनी काम पाहिले. मल्लिकार्जुन नीलकंठ पुजारी यांचे निधन. रुमेवाडी क्रॉस येथील सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन नीलकंठ पुजारी यांचे सोमवारी दिनांक 21 रोजी 3 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. श्री मलप्रभा नदी घाट कमिटीचे सदस्य नीलकंठ पुजारी यांचे ते चिरंजीव होते. शकुंतला सुरेश कावळे यांचे निधन. 4 क्रॉस मंगाईनगर वडगाव येथील रहिवासी शकुंतला सुरेश कावळे वय 72 यांचे सोमवार दिनांक 21 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 24 रोजी सकाळी 7 वाजता वडगाव स्मशानभूमीत होणार आहे. अनिता दिलीप बोंद्रे यांचे निधन. तहसीलदार गल्ली बेळगाव येथील रहिवासी श्रीमती अनिता दिलीप बांद्रे वय 57 यांचे अल्पशा आजाराने रविवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 1 सून व नातू असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. मनोज सदाशिव कुरबर यांचे निधन. लक्ष्मी गल्ली जुने बेळगाव येथील रहिवासी मनोज सदाशिव कुरबर यांचे मंगळवार दिनांक 22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. 6A फुटबॉल स्पर्धेत तनय स्पोर्टिंग गोवा विजेता. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर शेजारील फ्लेक्स टर्फ फुटबॉल मैदानावर झालेल्या 6A फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत तनय स्पोर्टिंग क्लब गोवा संघाने ब्रदर्स FC बेळगाव संघाचा पराभव करीत स्वातंत्र्य चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पृथ्वी आणि उत्कृष्ट गोलरक्षक साईश यांना देण्यात आले. अंतिम सामना तनय स्पोर्ट्स क्लब गोवा आणि ब्रदर्स FC बेळगाव या संघादरम्यान झाला. खेळाच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोलशून्य बरोबरीने राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआउटचा अवलंब केला. तनय स्पोर्ट्स गोवाने विजेतेपद मिळविले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून निखिल चिंडक, रमेश चिंडक आणि परिवारांच्या वतीने विजेता तनय स्पोर्टिंग क्लब गोवा संघाला रोख 25,000, उपविजेत्या ब्रदर्स FC संघाला रोख 15,000 आणि चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष केतन शिंदे, सचिव मोनिका असुंदी, खजिनदार नितीन मुंदडा, स्पर्धा प्रमुख तेजल इंचल, अभिषेक चेरेकर, अमीन पिरजादे आदी उपस्थित होते. विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित प्रांतीय आणि क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी शाळेने विजेतेपद पटकावीत विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरले आहेत। या स्पर्धेत प्रांतीय गटात 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बालभारती गुलबर्गा शाळेचा 11-2 असा पराभव केला। विजयी सोहम विजापूरने 5 गोल, श्रेयस खांडेकरने 3 गोल तर वेदांत गुरवने 2 आणि श्रेयसने 1 गोल केला। मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने गुलबर्गा संघाचा 1-0 असा पराभव केला। विजयी संघाच्या मेघा कलखामकर हिने 1 गोल केला। माध्यमिक गटातील मुलांच्या अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बळ्ळारीचा 7-1 असा पराभव केला। विजयी संघाच्या अभिषेक गिरीगौडरने 3 गोल, लिंगेश, प्रथमेश, प्रणव, श्रीनाथ यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर मुलींच्या गटात संत मीरा शाळेने गुलबर्गा संघाचा 4-2 असा पराभव केला। विजय संघाच्या समीक्षा बुद्रुकने 2 गोल, साक्षी पाटील, आदिती पाटील यांनी प्रत्येकी 1 गोल केले। तर क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत प्राथमिक गटात मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशचा 2-1 असा पराभव केला। विजयी संघाच्या सोयल विजापुरे आणि श्रेयस खांडेकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर मुलींच्यात संत मीरा संघाने आंध्र प्रदेशचा 2-1 असा पराभव केला। विजयी संघाच्या वर्षा परीट आणि मनस्वी चतुर यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर माध्यमिक गटात मुलांच्या संघाने आंध्र प्रदेशचा 9-2 असा पराभव केला। विजयी संघाच्या अभिषेक गिरीगौडरने 3 गोल केले। निशांत शेट्टी, लिंगेश यांनी प्रत्येकी 2 गोल आणि प्रणव आणि प्रथमेश यांनी प्रत्येकी 1 गोल केले तर मुलींच्या संघाने 2-1 असा पराभव केला। विजयी संघाच्या साक्षी बुद्रुकने 2 गोल केले आणि विजेतेपद पटकाविले। वरील संत मीरा शाळेचे 4 संघ आगामी होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। या स्पर्धेत बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे विल्यम्स स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, विद्याभारती राज्य सहसचिव सुजाता दफ्तरदार, विद्याभारती बेळगाव अध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश बेळगुलकर, जयसिंग धनाजी, देवेंद्र कुडची, पीएस कुरबेट, मयुरी पिंगट, यश पाटील, शिवकुमार सुतार यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, अनुराधा पुरीसह शाळेच्या शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले। सूत्रसंचालन अमृता पेटकर, प्रेमा मेलिनमणी तर अरुणा पुरोहित यांनी आभार मानले। आंतरराष्ट्रीय धावपटू सुरेश देवरमणींचा सत्कार। उजगाव गावचे सुपुत्र सुरेश लक्ष्मण देवरमणी यांनी दुबई येथे झालेल्या 10 देशांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जलद 10 किलोमीटर धावणे आणि 5 किलोमीटर जलद चालणे या वयस्करांच्या स्पर्धेत वयाच्या 71व्या वर्षीही 3 सुवर्ण पदक मिळवली आहेत। त्याबद्दल ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरशे होत्या। देवरमणी यांनी आजवर 200 पदके मिळवली आहेत। ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रामपंचायत सदस्य यादव कांबळे, नारायण मेत्री, रामा कांबळे, कृष्णा कांबळे, सुखदेव कोलकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी गावकरी उपस्थित होते। DPKLS सेंट मेरीजला विजेतेपद। कॅम्पमधील सेंट मेरीज शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत प्राथमिक गटात DPKLS तर माध्यमिक गटात DP सेंट मेरीज शाळेने विजेतेपद पटकाविले। प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत DP शाळेने सेंट जोसेफ शाळेचा 3-0 तर मुलांच्या गटातील अंतिम लढतीत KLS शाळेने महिला विद्यालय शाळेचा 3-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंट मेरीज शाळेने KLS शाळेचा 3-0 तर मुलींच्या गटात DP शाळेने सेंट जोसेफ शाळेचा 3-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले। वरील विजेते 4 संघ जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन पिल्ले, सिल्विया डिलिमा, लीना डिसोजा यांनी परिश्रम घेतले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।